भाऊचं रिॲक्शन बघा. बघितलं. पुन्हा एकदा स्वागत आहे अक्षता ब्लॉग्स मध्ये. आणि सर्वांना सर्वप्रथम शुभ सकाळ. आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे माझं मॉर्निंग जॉबला जाते, तर माझं जॉबला जायचं कसं रुटीन कसं हे तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे. तर चला, आता तर सकाळचे 6:30 वाजलेत, माझे आंघोळ झाले. तर आता मला जेवण करायचं आहे आणि मी आंघोळ केल्यानंतर स्वयंपाक करते, तसंच तर करत नाही. मग सगळ्यात अगोदर उठल्याबरोबर पहिले आंघोळ करते आणि स्वयंपाकाची तयारी करते. तर चला, आणि परत स्वयंपाकामध्ये आता काय करणार आहे, भाजी चपातीच करणार आहे. तर तुम्हालाही दाखवते मी काय करते. आणि सगळ्यात अगोदर मी तुम्हाला बाहेरचं वातावरण दाखवते. रात्रीपासूनच पाऊस पडतोय आणि ढग सुटलेला आहे. आणि इथे कीर्ती सुद्धा उठल्या आताच. तर चला, आता मी आता पाणी आले, तर सगळ्यात अगोदर मी ना कपडे भिजवून घेते आणि मग इथे चपातीचं पीठ मळते आणि मग भाजीला काय करायचं आहे ते बघून तुम्हाला सुद्धा सांगते. तवा गरम करायला ठेवला, आता चपात्या करायला घेते आणि इथे चहा ठेवलाय, पाणी सुद्धा आलं. एका साईडला पाणी भरते आणि इथे छान फोनमध्ये गाणी लावलेत, कारण गाणी लावलं ना जरा प्रसन्न वाटतं. आता इथे मी ना ध्रुवचा खाऊ करून घेते. त्याला आज मी मॉर्निंगला ओट्स बनवणार आहे. तर इथे ओट्स आहे ना तुपामध्ये चांगले भाजून घेते आणि नंतर मग करणार आहे. आणि इथे पाणी गरम करायला ठेवले. सोयाबीन याच्यामध्ये पाणी गरम झालं की टाकणार, कारण आज मी सोयाबीन वाटाण्याची भाजी करणार आहे टिफिनसाठी. आणि एका साईडला लगेच चपात्या. तसं पटकन जेवण उरकून घेते आणि चहा रेडी झालाय. तर ते तुपामध्ये चांगलं भाजलं ना, ह्याला मी दुधामध्ये बनवून घेईल. तर आता इथे कढई ठेवली आणि इथे बघा सोयाबीन पण गरम पाण्यात टाकलेत आणि इथे सगळी तयारी करून पाण्यात वटाणा ठेवलाय थोडेसे. आणि इथे मी कांदा घेतला नाहीये, कारण यशला आवडत नाही म्हणून. तर मी कांदा स्किप केला. आमच्या भाजीमध्ये कधी पण जास्त कांदा नसतो. आता कढई गरम झाले, तर मी भाजीला फोडणी देते. बघा, त्याच्यामध्ये मी फोडणी दिली आहे. तेल, थोडंसं मोहरी, मिरची, कढीपत्ता, टोमॅटो आणि आपले घरातले जे मसाले असतात ते. मसाल्यामध्ये मी काय काय ॲड केलं तर धने पावडर, हळद, गरम मसाला, लाल तिखट आणि पावभाजी मसाला आणि सब्जी मसाला असे मसाला ॲड केला आहे. आता याला थोड्या वेळ टोमॅटो ना चांगला असं तेलामध्ये बारीक झाला पाहिजे, मिक्स झाला पाहिजे, तोपर्यंत मी एकजीव करून घेते. आता याच्यावरून मी कोथिंबीर ॲड करते. आणि इथे ध्रुवचं ओट्स पण रेडी झाला. त्याच्यावरून मी थोडंसं गूळ ॲड करणार आहे. मग हे ध्रुवचं ओट्स रेडी आहे. आणि आपण हे वाटाणे ठेवलेत ना, हे पण याच्यामध्ये मी टाकून देते. हे वाटाणे जरा मसाल्यामध्ये अर्धे शिजेपर्यंत ठेवते, कारण सोयाबीन आपले लगेच शिजून निघतील. त्यामुळे त्याच्यात थोडंसं पाणी ॲड करून झाकण ठेवून देते. एका साईडला भाजी होते, तोपर्यंत मी पटकन माझी ऑफिसला जायची तयारी करून घेते.
ड्रेस वेअर केला. आता मी केस बिस विचारून घेते, पावडर टिकली करून घेते. इथे तोपर्यंत भाजी होऊन जाईल. 10-15 मिनिटात भाजी आपली होऊन जाईल. कारण फोर्जन मटर असल्यामुळे ते लगेच शिजतील पण. आणि ते शिजले की त्यामध्ये आपण सोयाबीन टाकू आणि ते सोयाबीन 2 मिनिटात शिजतील. म्हणजे भाजी माझी रेडी असेल. झालं की तुम्हाला दाखवते आणि मी पटकन रेडी होऊन घेते. तर इथे बघा भाजी माझी झालेली आहे. फक्त 7 ते 10 मिनिटात ही भाजी रेडी झाली. आणि जास्त सुकी पण नाही ठेवली, थोडंसं पाणी ठेवले भाजी, कारण मग ते सोयाबीन कोरडे कोरडे वाटतात त्यामुळे. आणि हो, भाजीचे शिजताना ना याच्यामध्ये मी काळा सॉससुद्धा ॲड केला, याच्याने खूप टेस्टी होते भाजी. ही टिफिनसाठी झटपट होणारी सोयाबीन वाटाण्याची भाजी माझी रेडी झाली. आता थोडीशी तर थंड करायला ठेवते, टिफिनमध्ये भरेल. आणि ते ध्रुवचा खाऊसुद्धा रेडी झाले. सगळा स्वयंपाक माझा रेडी आहे. किचनसुद्धा मी आवरून घेतलं. माझा ऑफिसचा हा लुक रेडी झाला आहे. आता मी आता ऑफिसला निघते. माझा टाईम तर झाला आहे. आता चला मी निघते ऑफिसला. आणि ध्रुव झोपला आहे, मम्मी झोपले, सगळे झोपलेत. आता आम्ही गेल्यावर ध्रुव उठणार आणि आता कीर्ती पण रेडी होणार आणि कीर्तीही जाणार. तर आता मी माझा टाईम झाला आहे तर मी निघते. आणि ध्रुवचा खाऊ रेडी झाला आहे. तो आता उठते तेव्हा मम्मी त्याला देणार. तुम्हाला दाखवते ध्रुव झोपलेला. आता इथे ध्रुव झोपला आहे. लाईट चालू केली तर तो उठणार. माझं बाळ किती छान झोपलंय. जॉबवरून आता चालल्याने कीर्ती पण मला भेटले जॉबवरून येताना. आणि आम्ही इथे मार्केटला आलो आहे. कुठला टॉप पाहिजे? ग्रीनवाला पण छान वाटतं. मेहंदी कलरचं भारी वाटतं. हाँ हैजा है क्या वापस से क्या जाना क्या प्राइस है अंकल इसका? 200. बॉटल देता था मैं, थोड़ा बदल हल्का होता है लेकिन इसका नहीं। सॅन्डल सैंडल है ना उसमें का इधर रखा होएगा देखो। याच्यामध्ये बघ किती ब्लॅक कलरची सॅन्डल आहे का? अशी देऊ? कशी नाही कशी पाहिजे ही बघ, ध्रुवची साईजची पाहिजे तुला. इथे आम्ही सँडल बघायला आलोय. तशी नाही पाहिजे. तशाच घ्यायच्या, कम्फर्टेबल असतात ते. अगं ते लागतील पाठी, ते चालताना लागणार. नवीन चप्पल बाय डिफॉल्ट लागणारच नाही ते नको. निघून पण आली तर काय करू? बाबा बघ ना तुझ्या चॉईस. ह्याच्यामध्ये बघू का पिंक? व्हाईट मध्ये बघ ना तशी आहे का? विचार अंकल. हे चल मे बी पावसेल असं वाटतंय. तर बघ चप्पल. छोटी साईज मागू यापेक्षा. बेकरीमध्ये आले आता इथे पाव घ्यायला, कारण आज संध्याकाळी पावभाजी करायची आहे म्हणून. तर आता इथे नरम पाव घेऊन घरी जाणार आहे. घरी आले आणि ध्रुव आहे ना हॉलमध्ये आहे, किचनमध्ये आले. तर जस्ट आले, आता फ्रेश होते, कपडे चेंज करते, फ्रेश होते आणि मग ध्रुवजवळ जाते. मग तुम्हाला दाखवते ध्रुवची रिॲक्शन. फ्रेश झाली आहे, आता ध्रुवकडे जाते. ध्रुवचं रिॲक्शन बघू आपण. मला दाखवते ध्रुवचं रिॲक्शन बघा. बघितलं काय करत होता ध्रुव तू? हा, कसा पळत आला? काय 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 केलं कोणी? काय काय टाकतोय? काहीतरी टाकलंय वाटतं खाली. काय टाकलं खाली? माहित नाही. काहीच नाही दिसलं खाली. बघा बघा कसं आहे. मला वाटतं सायकलचं चाकेचं काय ना गोल भवरा तो टाकलाय. बघितलं. आणि आता मम्मीने छान टीव्हीला गाणी लावलेत आणि दिवाबत्ती झाले. एवढं फ्रेश वाटतंय, पॉझिटिव्ह एनर्जी वाटते, मस्त वाटते. आणि ध्रुवची बघा कशी मस्ती चालू आहे. ध्रुव तू काय दाखवत होता मला? काय केलं तू? चहा पिला? ध्रुव चहा पिला? हा ध्रुव तू चहा पिला? नाही दिला तुला? चहा नाही दिला ना? दिला
नाही तू दिवा लावू शकत नाही केस ध्रुव बघा कशी मस्ती चालू आहे. दिवा लावायला काय प्रॉब्लेम चहा बिस्किट खाणार आहे आता. ध्रुव तू नाही तयारी. आणि आज स्वयंपाकामध्ये असणार आहे पावभाजीचा बेत मस्तपैकी. आता पावभाजी आणि काय भात ना जिरा राईस असं आज हा रात्रीचा स्वयंपाक असणार आहे. तर आता कीर्ती इथे भाज्या कट करून घेते, जे पावभाजीला आपल्याला लागतात ना भाज्या त्याच. तर त्यामध्ये तिने काय काय घेतलं, वाटाणा, फ्लावर, शिमला मिरची, गाजर, बटाटा, फ्लावर बोलली ना, गाजर, बीट आणि बीटरूट आता नाही मग तेच बोलली बीट एक. तर या भाज्या आता ती पहिले कट करून घेणार आणि मग नंतर कुकरला लावणार. तशी तुमच्यासोबत रेसिपी सुद्धा शेअर करते, तुम्ही सुद्धा बघा. बटाटे नाही घेतले, बटाटे ध्रुवचं तिथं खाणं चालू आहे. त्याला लागले भूक, मग त्याला दिलाय खिचडी भात त्याचा. करायला घेतले आहे, ज्याच्यामध्ये तेल आणि तूप दोन्ही मिक्स केलं आहे. तर आता याच्यामध्ये आपण फोडणी देणार आहोत. तर सगळं अगोदर आता आपण जिरं टाकून घेणार आहोत. जिरं चांगलं ना या तेलामध्ये आणि तुपामध्ये तडतडलं की त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा आपण किती घेतला आहे, मीडियम साईजचे 2 घेतले. तो आता चांगला फ्राय करून घेऊया, चांगला याचा कलर चेंज होईपर्यंत. तर याच्यामध्ये चवीनुसार आपण मीठ टाकून घेऊया. कांद्यामध्ये मीठ टाकल्याने काय होतं, कांदा लवकर चांगला आपला फ्राय होतो तेलामध्ये. त्यामध्ये टाकूया आपण अद्रक लसूण पेस्ट. सोफी आहे ग आपण याच्यामध्ये ॲड केलं अद्रक लसूण पेस्ट. आता आपण याला मंद गॅसवर चांगला कांदा फ्राय होईपर्यंत भाजून घेऊया त्या तेलामध्ये तुपामध्ये. टोमॅटो ॲड केला आपण, बारीक चिरलेला टोमॅटो घेतला आहे. आणि टोमॅटोची क्वांटिटी जरा जास्त ठेवायची. तर कीर्तीने मीडियम साईजचे 2 घेतले, मोठे 2 टोमॅटो घेतले. आणि त्यात ह्या कांद्यामध्येच आपण एकजीव करून घेऊया. चांगलं असं एकत्र झालं पाहिजे टोमॅटो कांदा. तर तोपर्यंत आपण तेलामध्ये आणि तुपामध्ये चांगलं एकजीव होऊन देऊया. तोपर्यंत त्याच्यावर झाकण ठेवू, म्हणजे ते पटकन होईल. ठीक आहे. आणि कांदा टोमॅटो पण मस्त एकजीव झाला आहे आणि तेलही चांगलं सुटलेलं आहे त्याला. आणि त्या तेलामध्येच कांदा टोमॅटो मस्त एकजीव झालेला आहे. आता याच्यामध्ये आपण मसाला ॲड करणार आहोत. मसाला ॲड करून घेणार आहोत. त्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत लाल तिखट. तुम्ही तुमच्या अंदाजानुसार कमी जास्त करू शकता. याच्यामध्ये आपण टाकणार आहोत गरम मसाला, किचन किंग मसाला आणि पावभाजी मसाला. पावभाजी मसाल्याची क्वांटिटी जरा जास्तच ठेवायची, कारण त्याची टेस्ट यायला पाहिजे पावभाजीमध्ये. तर चांगलं हे आपण स्पूनने हलवून घेऊया, एकत्र करून घेऊया मसाला टोमॅटो कांद्यासोबतच. आणि थोडंसं टेस्टसाठी ना आपण याच्यामध्ये टाकणार आहोत आमचूर पावडर. तेल तर चांगलं सुटलं आपलं, कांदा टोमॅटो एकजीव तर झाला आहे, मसाले पण छान एकजीव झाले, तेल सुटले. आणि आता आपण जे कलरफुल आपल्या पावभाजीतल्या भाज्या असतात ना, ते आता आपण याच्यामध्ये ॲड ऑन करणार आहोत. त्याच्यामध्ये आपण वाटाणा, शिमला मिरची, फ्लावर, गाजर, बीट असं घेतलं आहे, बटॅटो. ते पूर्ण चांगलं हलवून घेऊ अगोदर. बघू शकतात किती छान वाटतात कलरफुल भाज्या. त्याच्यामध्ये प्याज बोलते पाणी ॲड ऑन करून घेऊया. मिनटं या भाज्या या मसाल्यामध्ये फ्राय करून घ्यायच्या. रात्रीचे बघा 11:30 वाजले आणि इथे यांचं बघा टाइमपास चालू आहे. आणि ध्रुवनी बघा कसा पसारा करून ठेवला आहे घरामध्ये. ध्रुवला का अजून झोप आली नाही, त्याचं खेळणंच चालू आहे. आणि अजून जेवायचं सुद्धा बाकी आहे. ध्रुवचं तर जेवून झालंय, पण ध्रुवनी पसारा करून ठेवलाय त्याच्या टॉयज खेळण्यांचा. ध्रुव चल जमा करून ठेव, भरून ठेव.
चल जा त्या बॅगमध्ये भरून ठेव. तर आता ध्रुवला मी पटापट हे आवरून ना त्याला आता फ्रेश करणार आणि मग त्याला झोपवणार आहे मी. It's your time, do it right. Come on, today or in the night. Don't be shy, you can try. They can never take your pride. Pull up, you're enough. You can battle through the rough. It's a movement so needed. Cultivate it and beat it. Let them say what they want, but never believe that you do you, they do them. But love wins in the end. आता आपण भाजी बघूया कशी झाली ती. कुकर खोल कीर्ती. बघा भाजी मग ती छान झाली. कलर सुद्धा किती छान आलाय भाजीला. आता आपण ही भाजी थंड झाली तर त्याला मॅश करून घेणार आहोत. आधी आम्ही भाजी ना शिजवून घेतली आणि नंतर मॅश करणार आहोत. त्याच्यावरून आता बटर टाकले आणि बटरनं वितळून गेलंय आणि थोडीशी आता परत गरम करायला ठेवली आहे एक उकळ येईपर्यंत. आणि बघू शकता किती छान कलर सुद्धा आलाय भाजीला. आणि इथे एका साईडला तवा पण ठेवलाय पाव गरम करण्यासाठी. इथे भाजी टाकली आणि पाव गरम करून घेते मी. पावभाजी आपली रेडी आहे आणि बघा किती छान वाटते. आणि मी इथे थोडीशी डिश आपली सजवलेली आहे ऑनियन आणि लेमननी. तर तुम्ही सुद्धा अशीच माझी रेसिपी ट्राय करून बघा. आत्ताच पावभाजी खाऊन झाली, पोट भरून खाली, कारण पावभाजी खरंच खूप छान झाली. तुम्ही सुद्धा एकदा नक्कीच रेसिपी ट्राय करा. मी अगोदर भाजी शिजवून घेतलेली आणि खरंच खूप छान लागली. आणि मी त्यासोबत गरम गरम पाव केलेले. तर खरंच खूप भाजी छान लागली. तुम्ही नक्कीच ट्राय करा. आणि आज मी तुमच्यासोबत माझं रुटीन शेअर केलं. जॉबला जायच्या अगोदरपासून सकाळी मॉर्निंगपासून ते रामाचा दिवस संपण्यापर्यंत तुमच्यासोबत मी माझं रुटीन शेअर केलं. माझ्या जॉबला जायची कशी घाई असते आणि झटपट होणारी पटकन 10 ते 15 मिनिटात पटकन होणारी भाजीसुद्धा तुमच्यासोबत शेअर केली. तीसुद्धा तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. तर आणि ध्रुवचं म्हणाल तर ध्रुव ना खरंच मम्मीकडे खूप छान राहतो. त्याला अशी माझी जास्त काही गरज भासत नाही की तो, आणि मलाही जास्त टेन्शन नसतं की मी बाहेर गेल्यावर माझं बाळ कसं असेल. अजिबात नाही. मला जेवढं त्रास देतो ना तेवढं तो अजिबात मम्मीला तेवढं तरी तो त्रास देत नाही. मम्मीकडे तो खूप छान प्रकारे राहतो आणि मम्मीसुद्धा त्याचा खूप छान प्रकारे सांभाळ करते. जेवढं माझं तिने केलं ना त्या दुःखी मी ती नक्कीच त्याचं करते. आणि मी आल्यावर तर तुम्ही बघितलं ध्रुवचं कसं रिॲक्शन होतं. तो खेळतच होता. मी आल्यावर नंतर तो माझ्याकडे आला. तुम्हाला आता माझ्या नवीन व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी बघायला भेटेलच. तर तुम्ही माझ्या चॅनल अजून सबस्क्राईब नसेल केलं तर नक्कीच करा. आणि तुमचं बाळसुद्धा असं ज्या वुमन्स लेडीज आहे त्यासुद्धा जॉबला जातात, तर तुमचं बाळसुद्धा असंच करतं का नक्कीच कॉमेंटमध्ये सांगा. आणि हा व्हिडिओ मी आता इथे सेंड करते. तुम्हाला आजचा व्हिडिओ माझा कसा वाटला तर नक्कीच कॉमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर करा. आपण असेच नवीन व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत तुम्ही सर्वांनी तुमची काळजी घ्या. बाय, गुड नाईट.